मद्र देशामध्ये अशोभती नावाचा राजा राहत होता. अशोभती राजा प्रेमळ होता व दयाळू राजा होता. प्रजेवर त्याचे फार प्रेम होते. तो दुसऱ्याचं दुःख वाटून घेत होता आणि सर्व प्रजा अशोभती राजावर अतिशय प्रेम करीत होती. शाबास. सुख समृद्धीने मद्रवती गजबजली होती. राजाने कुणाला कसलीच उणीव भासू दिली नाही. असा अशोभती राजाचा राजवाडा कसा होता? 8वा महल चंदनाचा, 9वा महल सुवर्णाचा, दारामध्ये तुळशीचं वृंदावन. असा हा राजा सुखी होता. परंतु अशोभती राजा एका गोष्टीमुळे दुःखी होता. देवाने सर्व काही भरपूर दिलं होतं. पोटी बालक नसल्यामुळं फार दुःखी होता. राजाचे लग्न होऊन बरेच दिवस झालेले असतात. राजा फार काळजी करू लागला होता. अशोभती राजाची राणी काय म्हणू लागली? काय म्हणाली? महाराज, तुम्ही माझं एक ऐकता? तुम्ही आता असं करा. काय बरं? आपल्या नगरी शिववरती एक श्री शंकराचे मंदिर आहे. त्याची भक्ती करा. तो सर्वांना पावतो. आपल्याला का नाही पावणार? असं राजाने ऐकले व सोमवारी भल्या पाठ उठले. आंघोळ स्नान केली आणि पूजेची तयारी केली. बेलपत्री, दुर्वा, आगाडा, भस्म, तामण तयार केलं आणि 12,000 सैन्य घेऊन राजा श्री शंकराच्या भक्तीला कसा जाऊ लागला. 12,000 सैन्य राजानं घेतलं. 12,000 सैन्य राजानं घेतलं. शंकराच्या मार्गाला लागला जी. शंकराच्या मार्गाला लागला जी. शंकराच्या मार्गाला लागला जी. शंकराच्या मार्गाला लागला जी. ढोल नगाऱ्याचा आवाज केला. ढोल नगाऱ्याचा आवाज केला. फुलाचा वर्षाव झाला जी. फुलाचा वर्षाव झाला जी. फुलाचा वर्षाव झाला जी. फुलाचा वर्षाव झाला जी. श्री शंकराचा जय घोष झाला. श्री शंकराचा जय घोष झाला. राजा अंबारीत बसला रजी. राजा अंबारीत बसला रजी. राजा अंबारीत बसला रजी. राजा अंबारीत बसला रजी. वाजत गाजत शिवमरी आली. वाजत गाजत शिवमरी आली. राजानं आंघोळ स्नान केली जी. 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 अशोभती राजा मंदिरात गेला. अशोभती राजा हो मंदिरात गेला. शंकराचा धावा त्याने केला जी. 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 21 दिवस भक्ती राजानं केली. 21 दिवस भक्ती हो केली. शंकराची मूर्ती पावन झाली जी. 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 अशा प्रमाणे अशोभती राजा 12,000 सैन्य घेऊन वाजत गाजत श्री शंकराच्या भक्तीला कसा निघाला. कसा निघाला? वाजत गाजत राजा सर्व प्रजासह श्री शंकराचा जयघोष करीत करीत आपल्या नगरी शिववरती श्री शंकराच्या मंदिराजवळ आला. अशोभती राजा पुन्हा आंघोळ केली. स्नान केलं आणि ओल्या पडद्यानं श्री शंकराच्या मंदिरात
प्रवेश केला मंदिरात गेल्यावर हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी गर्जना केली आणि राजा त्या सावळ्या पिंडी समोर आसन घालून श्री शंकराच्या पूजेला लागला. 7 नद्याच्या तीर्थानी श्री शंकराच्या पिंडीस आंघोळ घातली, दही दुधाने आंघोळ घातली आणि डोळे मिटून श्री शंकराचे स्मरण करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी भक्ती अशोभती राजाने केली. 21 दिवस तपश्चर्या केली. 21व्या दिवशी कैलासपती श्री शंकराला अंतरी समजलं आणि श्री शंकरानं काय केलं? सदाशिव शंकर जागा झाला, सदाशिव शंकर जागा झाला, पृथ्वीचा मार्ग त्याने धरीला दी, पृथ्वीचा मार्ग त्याने धरीला दी, पृथ्वीचा मार्ग त्याने धरीला दी, पृथ्वीचा मार्ग त्याने धरीला दी. श्री शंकरानं कैलास सोडला, श्री शंकरानं कैलास सोडला, राजाच्या भक्तीला धावला दी, राजाच्या भक्तीला धावला दी, राजाच्या भक्तीला धावला दी, राजाच्या भक्तीला धावला दी. राजाची भक्ती अफाट केली, राजानं भक्ती अफाट केली, शंकराची स्वारी तिथं आली दी, शंकराची स्वारी तिथं आली दी, शंकराची स्वारी तिथं आली दी, शंकराची स्वारी तिथं आली दी. जटेचा भार त्या शंकरानं सोडला, जटेचा भार त्या शंकराने सोडला, राजाला प्रसाद दिला दी, राजाला प्रसाद दिला दी, राजाला प्रसाद दिला दी, राजाला प्रसाद दिला दी. प्रसाद घेतला शंकर पावला, प्रसाद घेतला शंकर पावला, राजाला आनंद झाला दी, राजाला आनंद झाला दी, राजाला आनंद झाला दी, राजाला आनंद झाला दी. प्रसाद घेतला देवळा बाहेर आला, प्रसाद घेतला हो देवळा बाहेर आला, प्रजेला आनंद झाला दी, प्रजेला आनंद झाला दी, प्रजेला आनंद झाला दी, प्रजेला आनंद झाला दी. अशाप्रमाणे अशोभती राजानं श्री शंकराची भक्ती 21 दिवस केली. अफाट तपश्चर्या केली. हे कैलासपती, तुला माझा कोटी कोटी प्रणाम. कैलासात श्री शंकर ध्यानस्थ बसले होते, त्यांना समाधी लागली होती. त्यांना अंतरी समजलं की आपला कुणीतरी शिवभक्त संकटात आहे. तो आपला धावा करीत आहे. आपण त्याचे संकट दूर करावे. म्हणून श्री शंकर त्या भक्ताकडे निघाले. श्री भगवान श्री शंकराने काय केलं? सर्व अंगाला राख लावली. 3 बोटी कुंपणी नेसला. वाघाचे वस्त्र परिधान केलं. गळ्यामध्ये रुद्रवृक्षाच्या माळा घातल्या. हातामध्ये त्रिशूल डमरू. अशी ही स्वारी ज्या ठिकाणी अशोभती राजा तपश्चर्याला बसला होता त्या ठिकाणी आली. श्री शंकराची स्वारी कैलासातून उतरली आणि अशोभती राजाच्या अफाट भक्तीने श्री शंकर आनंदित झाला. आणि अशोभती राजाला काय म्हणाला? बोल राजा, मी तुझ्यावर खुश झालो आहो. मी तुला प्रसन्न झालो आहे. तुला काय मागायचं असेल ते माग.
मी तुला देण्यास तयार आहे. असा अशोभती राजा श्री शंकराला काय म्हणाला? काय म्हणाला? ए कैलासपतीचा राजा, नवखंडाची घडामोड करणारा शिवप्रभू मला सर्व काही भरपूर दिलेलं आहे. असा पण एक गोष्ट मला कमी आहे, ती म्हणजे अशी, माझ्या पोटी बालक नाही. नाही अजून मी निपुत्र आहे असं म्हटल्याबरोबर श्री शंकरानं अशोभती राजाच प्रसाद दिला. तो म्हणजे मुलीचा प्रसाद दिला. असा आणि श्री शंकर गुप्त झाले. अशोभती राजाला आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर आणि अशोभती राजा आनंदून देवळाच्या बाहेर आला. सर्व प्रजेनं राजाला मुजरा केला. आपला राजा आनंदित झाला आहे हे पाहताच राजाचा गौरव केला. मीना पालखी आणवली. राजाला मीना पालखीत बसवलं. आणि सर्व प्रजा 12,000 सैन्य आपल्या नगरीकडे कसं वाजत निघाला आहे. अंबारीचा हत्ती हो नगरीकडे वळला. अंबारीचा हत्ती हो नगरीकडे वळला. शिवप्रभू जय घोष केला जी. 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 वाजत गाजत नगरीत आली. वाजत गाजत नगरीत आली. राणीनं पंचारती केली जी. राणीनं पंचारती केली जी. राणीनं पंचारती केली जी. राणीनं पंचारती केली जी. सर्व प्रजाजन घराकडे गेली. सर्व प्रजाजन घराकडे गेली. अशोभती राजवाड्या आला जी. अशोभती राजवाड्या आला जी. अशोभती राजवाड्या आला जी. अशोभती राजवाड्या आला जी. राजानं प्रसाद राणीला दिला. राजानं प्रसाद राणीला दिला. राणीला आनंद झाला जी. राणीला आनंद झाला जी. राणीला आनंद झाला जी. राणीला आनंद झाला जी. प्रसाद खाल्ला शंकर पावला. प्रसाद खाल्ला हो शंकर पावला. राणीला गर्भ सामाविला जी. राणीला गर्भ सामाविला जी. राणीला गर्भ सामाविला जी. राणीला गर्भ सामाविला जी. अशा प्रमाणे राजा आपल्या प्रजेबरोबर वाजत गाजत मद्रावती नगरीमध्ये आला. आणि सर्व प्रजाजन जय जय घोष करीत राजाचा निरोप घेऊन सर्व प्रजाजन आपापल्या घरी निघून गेले. राजाची स्वारी राजवाड्यामध्ये आली. आणि हसत मुखाने राजाने पाहिलं. आणि राजाने राणीच्या हातामध्ये प्रसाद दिला. राणीनं श्री शंकराचा प्रसाद आनंदाने देवघरामध्ये ठेवला. राणीनं काय केलं? सोमवारी भल्या पाठ उठली. आंघोळ स्नान केलं. कडक निरंकार सोमवार केले. आणि राणी देवाची फळ 5 जणी सुवासनी करून फळ कशी कांडू लागलेली आहे. कांडू लागली. पहिली माझी ओवी ग अश्वपती राजाला. पहिली माझी ओवी ग अश्वपती राजाला. शंकराला प्रसन्न केले रे बा विठ्ठला. 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 दुसरी माझी ओवी ग शंकराच्या पार्वतीला. दुसरी माझी ओवी ग शंकराच्या
पार्वतीला गणपतीची आई शोभली रे बा विठ्ठला 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 तिसरी माझी ओवी ग अनुसया बाईला तिसरी माझी ओवी ग सती अनुसयाला दत्ताचा हो जन्म झाला रे बा विठ्ठला 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 चौथी माझी ओवी ग संत जनाईला 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 गोपाळपुरी संसार केला रे बा विठ्ठला 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 पाचवी माझी ओवी ग सत्वशील चांगुणाला 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 बाळ कापून सत्व टिकवलं रे बा विठ्ठला बाळ कापून सत्व टिकवला रे बा विठ्ठला बाळ कापून सत्व टिकवलं रे बा विठ्ठला बाळ कापून सत्व टिकवला रे बा विठ्ठला अशा प्रमाणे पाच बायांनी श्री शंकराचं फळ 5 वाव्या गाऊन काढली आणि बायांनी राणीचा निरोप घेतला आणि आपल्या घरी निघून गेल्या. राणीनं काय केलं देवघरामध्ये श्री शंकराचा प्रसाद ठेवला. खरोखरच राणीला नांदूस दिवस तो दिवस सोमवारचा आला आणि राणी राजाने श्री शंकराचा धावा करून तो प्रसाद खाल्ला. प्रसाद खाल्ला त्या दिवसापासून राणी गर्भवती राहिली आणि काही दिवसाने राणीला डोहाळे लागली. 9 महिन्यानं राणी प्रसूत झाली. राणीला मुलगी झाली. सूर्यास म्हणते उगू नको, चंद्रास म्हणते मावळू नको, अशी लावण्यवती स्वरूपवान मुलगी जन्मास आली. आणि ती त्या राणीनं काय केलं 3 दिवसाची ती कुंडी केली. 3 दिवसाची ती कुंडी केली. 5व्या दिवशी 5वी झाली. 5व्या दिवशी 5वी झाली. 6व्या दिवशी 6 पैरण. 6व्या दिवशी 6 पैरण. बाळदेवाला जातो शरण. बाळदेवाला जातो शरण. 12व्या दिवशी बारस केलं. 12व्या दिवशी बारस केलं. भट ब्राह्मण वाड्यात आणलं. भट ब्राह्मण वाड्यात आणलं. पोथी पंचांगण वाचून पाहिलं. पोथी पंचांगण वाचून पाहिलं. मुलीचं नाव सावित्री ठेवलं. मुलीचं नाव सावित्री ठेवलं. अशा प्रमाणे त्या श्री शंकरानं प्रसाद दिला. अशोभती राजानं व राणीनं श्री शंकराचा धावा करून भक्षण केला. आणि राजा राणीला मुलगी झाली. मद्र देशामध्ये आनंद झाला. प्रजाजन नाचू बागडू लागले. सगळीकडे आनंद झाला. अशोभती राजा आनंदित झाला. 3 दिवसाची ती कुंडी झाली.
5वा दिवस 5वी झाली. आहा 6व्या दिवशी गोकुळ पूजला. शाबास. आया बायांच्या खरी खोबऱ्याने ओट्या भरल्या. 12व्या दिवशी बारस केलं. आहा आणि भट ब्राह्मण वाड्यात आणलं. आलं. पोथी पंचांगण वाचून पाहिलं. बरं. आणि आनंदाने त्या मुलीचं नाव सावित्री ठेवलं. बाळाची काया आणि आईची माया त्यात फरक आहे. त्या आई झाल्याशिवाय कळत नाही. असं तुम्ही म्हणसाल मी गोंद्याला वट्टीत घेतलंय आणि मी त्याची आई नाही का? ज्या मातोश्रीनं 9 महिने 9 दिवस 18 धारा सुकून पाजल्या असं अशा मातोश्रीलाच कळतं की आईची माया काय असते. शाबास. तर त्या आई झाल्याशिवाय कळत नाही. नाही. आणि त्या मुलीचं बारस कसं केलं बरं? कसं केलं बरं? पहिल्या दिवशी पहिला मासुळा. पहिल्या दिवशी पहिला मासुळा. गर्भनारीचा रंग पिवळा. गर्भनारीचा रंग पिवळा. पिंड घडवितो पिंड घडवितो. दुसऱ्या मासी पदूर बंद. हिरव्या चोळीवर काढीला चांद. माई बापाची झाला माई बापाची झाला. तिसर मासी कंचाला ठाव. हळदी कुंकू हे लल्लाटी ल्याव. पोटी भरून खोबर घ्याव. पोटी भरून सवची मासी कुसवा चढ. अन्नशी सारी लागना गोड. कवळ्या पानात कवळ्या पानात 5व्या मासी 5 पैरण. बाळदेवाला जातो शरण. सांडल मोती सांडल मोती. 6व्या मासी 6 महिने. इच्छा पुरवावी हिरवा पाताळ. त्यानं होईल त्यानं होईल 7वे मासी तोळी गल्हेती. मैना अंजेरी बागेत जाती. झाला आनंद झाला आनंद. 8व्या दिवशी 8 महिने. दे रे देवा मला बाळकतान. दाई मुलाची दाई मुलाची. 9व्या मासी
बाळ जन्मल बाळाला लागे कलीचा वारा कडू पादती माझा डाळा जुबाळा जुजू कडू पादती लिंबाचा डाळा जुबाळा जुजू 10व्या मासी पुण्याई काशी सडा सारवण करते वाड्यासी माझी विनंती परमेश्वरासी आज म्या पूजली सर्वे लोकाची जुबाळा जुजू आज म्या पूजली सर्वे लोकाची जुबाळा जुजू 11व्या मासी 11वा लिंग दासरामाचा उभा बजरंग 5 हात्यार बाळाचा संग जुबाळा जुजू 5 हात्यार बाळाचा संग जुबाळा जुजू 12व्या मासी नगरच्या नारी नगरच्या नारी मिळून येती गोपाळ शिंगारून आडवा घेती जुबाळा जुजू गोपाळ शिंगारून आडवा घेती जुबाळा जुजू 13व्या मासी नाव या ठेवा माई बापाला पंढरी दावा आजीचा पाळणा ध्यानात ठेवा मुलीचं नाव